देशाला हजारो वर्षाची समृद्ध आयुर्वेद परंपरा लाभली असली तरी स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपर्यंत या क्षेत्राला आवश्यक ते प्रोत्साहन मिळाले नाही. मात्र 2014 नंतर आयुष मंत्रालयाची स्थापना, संशोधनाला चालना, शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा आणि जागतिक स्तरावरील सहकार्यामुळे आयुर्वेदासाठी नव्या युगाची सुरुवात झाली असल्याचे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केले. पुण्यातील आयुर्वेद संशोधन आणि आधुनिक उपचार पद्धतीसाठी कार्यरत असलेल्या रसायू लाईफ सायन्सेसच्या नव्या इमारतीचे उद्घाटन डॉक्टर सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी, डॉक्टर योगेश बेंडाळे, डॉक्टर विनिता बेंडाळे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक आणि विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर सावंत यांनी कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरील डॉक्टर योगेश बेंडाळे यांच्या संशोधनाचे कौतुक केले. आयुर्वेद आणि ॲलोपॅथीच्या एकत्रित उपचार पद्धतीद्वारे रुग्णांना दिलासा देण्याचे काम उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. या उपचार पद्धतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देणारे संशोधन देशासाठी अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले. डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी कर्करोग उपचारांमध्ये ॲलोपॅथीच्या औषधांचे दुष्परिणाम लक्षात घेता आयुर्वेदाचा उपयोग समाजासमोर प्रभावीपणे मांडण्याचे काम डॉक्टर बेंडाळे करीत असल्याचे सांगितले. रसायू लाईफ सायन्सेस या लॅबच्या नवीन वास्तूच्या उक्तावणाला मी या ठिकाणी मुद्दामून आलो होतो. डॉक्टर योगेश बेंडाळे आणि डॉक्टर विनिता बेंडाळे गेली 30 वर्ष आयुर्वेद रिसर्च सेक्टरमध्ये काम करतात. रसायू लाईफ सायन्स या लॅबच्या नावाने नवीन मेडिसिन्स, ज्याला आम्ही म्हणजे पेशंट सेंट्रिक मेडिसिन्स किंवा एकलद्रव्य चिकित्सा या आयुर्वेदाने ज्याला म्हटले जातात, ते स्वतः मेडिसिन रिसर्च बेस्ड मेडिसिन्स देण्याचा त्यांचा उपक्रम गेली 30 वर्ष या ठिकाणी आहेत. त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो. ह्या कार्यक्रमाला खास करून माझ्याबरोबर खासदार मेधाताई कुलकर्णी याही या ठिकाणी होत्या. पूर्णतः रसायू लॅबच्या पूर्ण टीमला मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि डॉक्टर योगेश बेंडाळे यांचं चाललेलं हे पुण्यातील गेली 30 वर्षाचं काम अजूनही यापुढे म्हणजे आयुर्वेद क्षेत्रामध्ये आणि रिसर्च सेक्टरमध्ये त्याला खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने नवीन नवीन मेडिसिन्स नवीन नवीन सेक्टरमध्ये ते रिसर्च करतील ह्याची मला खात्री आहे. त्यांचं काम म्हणजे जसं आपण म्हणतोय की इन फॉरेन कंट्री, स्पेशली इन द अमेरिका, इंग्लंड या ठिकाणी त्यांचे पब्लिश झालेले रिसर्च पेपर हेही तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणि विशेष काम हे कॅन्सर सेक्टरमध्ये आहे. वेगवेगळ्या कॅन्सरांच्या वरती ते रिसर्च पेपर त्याने देशामध्ये आणि देशाच्या बाहेरही त्याने सबमिट केलेला आहे. मी नक्कीच त्यांना या कामासाठी खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या लॅबचा फायदा नॉट ओन्ली फॉर द महाराष्ट्र बट इन लॉंग रन देशातील कितीतरी वेगवेगळ्या रुग्णांसाठी होईल. रसायू लाईफ सायन्सने रिसर्च करून लॉन्च केलेल्या मेडिसिन्सचा फायदा लोकांना होईल याची मी खात्री बाळगतो. डेफिनेटली गेली अगोदर 60 वर्ष आयुर्वेदाला पूर्ण दुर्लक्षित केलं होतं. ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीच याने नवीन आयुष मंत्रालय सुरू केल्यानंतर मग इन्फ्रास्ट्रक्चर असेल, इनोव्हेशन असेल, टेक्नॉलॉजी असेल, ह्याचा उपयोग आयुर्वेदामध्ये कशा पद्धतीने करावा, जोपर्यंत राजाश्रय मिळत नाही तोपर्यंत हे शक्य होत नाही. तो 2014 पासून शक्य झालं. म्हणून म्हणजे छोट्या लेवलवरती नाही तर खूप मोठ्या लेवलवरती पूर्णतः भारतामध्ये म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ही आयुर्वेदासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला. इंटरनॅशनल योगा डे सारखा इंटरनॅशनल योगा डे सुरू झाला आणि 180 कंट्रीमध्ये योगा सुरू झाल्यानंतर ऑटोमॅटिकली आयुर्वेदही त्या देशामध्ये पोचला. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ द आयुर्वेदा म्हणजे दिल्लीमध्ये, गोव्यामध्ये अशा पद्धतीचं चांगलं इंटरनॅशनल सेंटर सुरू केले. आणि आज आयुर्वेद शिकण्यासाठी इंटरनॅशनल स्टुडंट्स हे आपल्या देशामध्ये येतात, आयुर्वेद शिकतात, आयुर्वेदावरती रिसर्च करतात आणि आपल्या देशामध्ये जाऊन आयुर्वेदावरती प्रॅक्टिस करतात. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून मी म्हणेन की ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीच्या कार्यकाळामध्ये आयुर्वेदाला चांगले म्हणजे खूप रिसर्च ओरिएंटेड हे प्रायव्हेट सेक्टरमध्येही सुद्धा खूप लोकांनी करायला त्याची सुरुवात केलेली आहे. आणि त्याच धर्तीवरती डॉक्टर योगेश बेंडाळे इज डुईंग द व्हेरी मच न्यू रिसर्च इन दिस सेक्टर. त्यांनाही मी शुभेच्छा व्यक्त करतो.